हा दोन भावांनी केलेला एक प्रकल्प आहे जो आम्हाला प्रेक्षकांना त्यांच्या आठवणीच्या रूपाने आणून सादर करायचं आहे. आणि मग हे सगळं झाल्यावरती पिक्चरचं काय नाव असावं, तर मग सुट्ट्यांचं आहे तर मग आपण एप्रिल मेच ठेवूया. हा पॉइंट ऑफ व्ह्यू. त्यांचे इथून केस होते, तर ह्यांनी राजू अदानी आणि राजू सरांनी डिसाईड केलं की आपण त्यांना इथे एक छोटंसं एक शेंडी सारखं देऊया, कॅरेक्टर बदलतं. तर ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून ठेवून ते कास्टिंगचं जग उभारलं होतं. मला म्हणाले हे टूल तिथंच वापर जिथं तुला सिनेमा पुश करायला मिळेल. तर डिव्हाइस म्हणून त्यांनी मला वापरायला सांगितलं. आणि त्यांनी तो इतका फायदा झाला, तो डिव्हाइस इतका ब्रिलियंट मिळाला मला फिल्म मध्ये वापरताना, तो दिसेलच. तो म्हणाला होता की असं इमॅजिन कर की तू विनोद चोप्रा कंपनीमध्ये कोर्स करतोस आणि तो कोर्स तुला ते देऊन जाईल जे तुला कोर्स करून मिळणार नाही. असिस्टंट डिरेक्टर बन, मला त्याचं काही माहीत नव्हतं. माझी एक्साइटमेंट एकच होती की 150 वरून 750 रुपये पगार मला मिळणार होता, म्हणून मी असिस्टंट डिरेक्टरचा जॉब घेतला. जेव्हा मी त्या कथेमध्ये येतो, जेव्हा प्रेक्षक त्या कथेमध्ये येतो ना, तेव्हा असं मला वाटतं की आपण जिंकलो. जुनी संदूक उघडावी आणि पैठणीच्या वासाने किंवा साड्यांच्या जुन्या वासाने गंधून जावं, मोहित व्हावं, अशा पद्धतीच्या गोष्टी फार कमी असतात आणि त्या आपल्याला त्या काळाशी जोडतात. तो गंध, तो मोह नेमका काय, कसा असतो, तो नॉस्टॅल्जिया नेमका पकडण्याचा प्रयत्न केला आहे आणि तोही प्रत्येकाच्या आयुष्यातल्या बालपणाशी. माझ्यासोबत आहेत दोन अतिशय जाणीव संपन्न व्यक्तिमत्व, राजेश मापुसकर आणि रोहन मापुसकर. निर्माते, दिग्दर्शक असं दोन्ही त्यांना बिरुद आहेत. ती दिमाखाने मिरवणारी माणसं आहेत आणि अतिशय जेन्युन, या इंडस्ट्रीत कचकड्याच्या असणाऱ्या इंडस्ट्रीत अतिशय खरी असणारी माणसं. खूप बरं वाटतंय, म्हणजे ज्या वेळेला मुळात भाऊ एकत्र आहेत, मराठी भाऊ एकत्र आहेत, तर या सगळ्या गोष्टींना एक वेगळ्या पद्धतीचा एक गंध आहे. तो त्या मातीचा आहे, तो त्या नात्याचा आहे, तो त्या आठवणींचा आहे. ह्या सगळ्याकडे तुम्ही कशा अर्थाने पाहताय आणि कुठेतरी श्रीवर्धन मधल्या त्या थिएटर मधल्या त्या घरामधल्या आणि त्या सगळ्या स्वप्नांचा असणारा एक वेगळा पाठलाग आहे. आज येताना नेमकं मनात काय काय आहे हे सगळं पुढ्यात घेऊन येताना. तर आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की एक्झॅक्टली भाऊंचा हा जो एक संगम आहे, कॉन्फ्लुएन्स आहे, तर ती आठवण आता तू मला करून दिलीस. तर मला त्याविषयी बोलावंसं वाटतं की जेव्हा आपली ही फिल्म चित्रपताका फिल्म फेस्टिवलला ओपनिंग फिल्म म्हणून जेव्हा अनाऊन्स झाली आणि एक्झिबिट झाली, त्यावेळेला मी सांगितलं होतं, ते पुन्हा आता रिपीट करतो की भाऊबंदकी काय असते आणि भाऊबंदकीमध्ये काय काय होऊ शकतं, चांगलं वाईट दोन्ही होऊ शकतं. तर कुठेतरी मला असं वाटलं की त्याला जो एक शाप आहे, त्याला जो एक काळिमा लागतो की भाऊबंदकीमध्ये काय होतं, तर मला असं वाटलं की जर दोन भावांनी अशी एक छान फिल्मही केली तर तेही घडू शकतं. त्यामुळे ठरवलं तर चांगलं होऊ शकतं दोन भावांमध्ये. तर मला असं वाटलं की आपल्याला हा प्रोजेक्ट नुसता प्रोजेक्ट नाही, नुसती फिल्म नाही आहे, ही नुसती आमच्या रोहनची डेब्यू फिल्म नाही आहे, तर हा दोन भावांनी केलेला एक प्रकल्प आहे जो आम्हाला प्रेक्षकांना त्यांच्या आठवणीच्या रूपाने आणून सादर करायचं आहे. तर हे स्पिरिट त्याच्या मागे होतं. निश्चित एक आठवणींचा वेगळा अल्बम आहे आणि बालपणीला जोडणाऱ्या खूप कमी आठवणी आपल्या टेक्निकली जे दुवे असतात त्यांना कनेक्ट करणारे असतात. तर एप्रिल मे नावापासून किंवा ओव्हरऑल असणाऱ्या सगळ्या गोष्टींबद्दल रोहन तू बोलावंस असं मला वाटतं. एप्रिल मे नावावरती नंतर येतो. बेसिकली हा प्रवास सुरू झाल्याचं कारणच इतकं होतं की मी एक फिल्म पिच केली होती राजू दादाला आणि सतत काही ना काहीतरी नवीन दिल्यानंतर त्याला पिच करत असतो. पिच करत असताना त्यांनी विचारलं अजून कुठली आपल्याकडे अशी स्क्रिप्ट आहे. तर मी एप्रिल मे बद्दल त्याला ऐकवलं होतं. तर मला एप्रिल मे हा प्रवास खूप सुंदर वाटेल, हा आपण विचार करूयात. मग त्याला लिहायला सुरुवात केली. म्हणजे तेव्हा तर मी कॉन्सेप्ट लेवललाच ऐकवली होती, कारण की कॉन्सेप्ट लेवलवरतीच ती कथा होती त्याची. आणि
मग ज्या दिवशी त्याच्यावर बसून जेव्हा विचार करायला लागलो, अभ्यास करायला लागलो, म्हटलं अरे आत्तापर्यंत कधीच एप्रिल मे वरती कुठलीच गोष्ट आलेली नाही आहे. म्हणजे आपल्या त्या सुट्ट्या किंवा मामाच्या गावी जाणं, आजीच्या गावी जाणं, ह्या कधी कधी कोणी मांडण्याचा का नाही प्रयत्न केला. ज्या आठवणी आपण असं म्हणत नाही की विसरून चाललोय, पण आत्ताच्या काळामध्ये मामांच्या गावी किंवा ह्याच्या कुठल्याही घरी जाणं, कुठल्याही गावात जाणं हे बंद झालंय. आपल्याकडे पण बऱ्याच वेळेला असं होतं की अरे कोणी पाहुणे आले की पहिले हल्लीची व्यक्ती काय विचार करते की अरे आता किती दिवस राहणार. त्या काळामध्ये ते नव्हतं. खरं कोणाच्याही म्हणजे ते नातलग नसतील तरी आपण त्यांच्या घरात इतके महिने काढलेले आहेत ना की तिथे आपल्याला तेवढ्या भीती नव्हती, तेवढा हक्क होता की कुठल्या डब्यात कुठला लाडू ठेवलाय तेही खाण्याची. मग त्या आठवणींना लिहायला सुरुवात केली आणि मग असा विचार केला की आपण हे मांडतोय तर मग आपण आपल्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने मांडण्याचा प्रयत्न करूया. मग आपण आपला पॉईंट ऑफ व्ह्यूने मांडताना विचार काय करतो की आपण पहिला आपल्या सुट्ट्यांबद्दल विचार करतो, आपल्या काही त्रुटींचा विचार करतो, काही आपल्या चांगल्या गोष्टींचा विचार करतो. हे करत असताना जेव्हा आपण कॅरेक्टर वाढतात, ते कॅरेक्टर वाढत गेल्यानंतर मग पहिलं कोणाला विचार करतो, आपण आपल्या मित्रांनाच पकडतो, जे व्हेंटिलेटरलाही केलं होतं. तर मित्रांचा विचार केला, मग मित्रांचीच नावं घेऊन मग त्यांनाच प्लॉट डेव्हलप करायला सुरुवात केली होती. ते करत असताना मग आईवडील कोण, मग असा विचार केला की मित्रांच्याच आईवडिलांना आपण फ्रेम करूयात का, की जेणेकरून आपल्याला त्यांचे स्वभाव माहिती आहेत. की माझे जसं एक कॅरेक्टर आहे प्रसाद नावाचं, तर त्याचा स्वतःचा हॉटेल आहे, माझा मित्र आहे खास प्रसाद विचारे म्हणून, त्याचं स्वतःचं हॉटेल आहे प्रसाद नावानेच प्रसाद हॉटेल म्हणून. त्याचे वडील लहानपणापासून स्ट्रिक्ट होते, म्हणजे अजूनही ते स्ट्रिक्टच आहेत. म्हणजे तसे ते खूप असे म्हणजे ते नारळ आहेत एक प्रकारे, आतून असे खूप असे गोड पण असे नरम पण आहेत, पण बाहेरून खूप कडक दिसतात. तर मग ते लिहिणं सोपं झालं मला. तर ते लिहित असताना जेव्हा सगळे कॅरेक्टर डेव्हलप करत गेलो आणि मग एक अशी वेळ आली की अरे ह्याचं आता पुढे कसं आपण ह्याला नेऊ शकतो. मग राजोदाला एक दिवस ती गोष्ट ऐकवली, राजोला ती प्रचंड आवडली. आता मी सांगू नाही शकणार, पण काही एलिमेंट्स असे होते, मग राजोने त्यांनी गाईड केल्यावरती असं झालं की अरे हे आपण सेकंड हाफ फिल्मच्या वापरूया, सेकंड ॲक्टमध्ये वापरूया. त्याच्याने मग स्क्रीन प्ले बदलला. आणि मग हे सगळं झाल्यावरती पिक्चरचं काय नाव असावं, तर मग सुट्ट्यांचं जाय तर मग आपण एप्रिल मेच ठेवूया, हा पॉईंट ऑफ व्ह्यू होता. निश्चित हे सगळं करत असताना आज 16 मे ही जी तारीख आहे ती निश्चित महत्त्वाची आणि वेगळ्या अर्थानं एक आयुष्याला कलाटणी देणारी दोघांच्याही ठरणार. तर ह्या सगळ्यामध्ये फरारी की सवारीचा जो पहिला शो होता किंवा त्यावेळेला असणारी पोटातली फुलपाखरं आत्ता रोहनसाठी म्हणून डायनॉसॉर झाली आहेत का? नाही, म्हणजे मला असं वाटतं की कारण मी आता समजू शकतो की आता ह्याच्या एक्झॅक्टली काय चालू असेल डोक्यामध्ये आणि त्याच्या गट्समध्ये काय चालू असणार, मला त्याचा अनुभव आहे. कारण तसाच ती फुलपाखरांचा कलर इकडे बदललाय, कारण मी निर्माता आहे. त्यामुळे तेवढीच फुलपाखरं इकडेही आहेत ती, की म्हणजे मला इथे मला जबाबदारी खूप वाटते, कारण मी निर्माता आहे, भाऊ आहे, आणि त्यामुळे मला माझी जबाबदारी डबल झाली. कारण माझा भाऊ आज इंडस्ट्रीमध्ये येतोय, त्याची पहिली फिल्म घेऊन येतोय ॲज अ प्रोड्युसर इंडिपेंडंटली. आमच्या मागे कुठलं कॉर्पोरेटचं बॅकिंग नसताना आम्ही एक फिल्म स्वबळावर आणि कॉन्फिडन्सवर घेऊन येतो, प्रेक्षकांच्या विश्वासावर आजपर्यंत त्यांनी ठेवलेल्या सगळ्या विश्वासावर आम्ही ती फिल्म घेऊन येतोय आणि ती लोकांना आवडेल असं वाटत असताना मला एक्झॅक्टली माहिती त्याला काय होत असेल, त्यामुळे मी सतत ॲज अ भाऊ त्याला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला ऑब्झर्व करत असतो, त्याला पाहत असतो. आणि आता माझी एवढी इंडस्ट्रीमध्ये वर्ष झाल्यानंतर मला थोडा अनुभव आल्यामुळे मला माहिती आहे की हाऊ आय कॅन होल्ड दिस, की मी याला कसं पकडू शकतो आणि स्वतःलाही पकडून ठेवू शकतो. त्यामुळे एक 16 मेचं पर्यंत त्याचं काय जर्नी होणार आहे त्याला अजून माहीत नाही. मी त्याला सांगितलं पण आता तू पुढचे 15 दिवस, आजची 2 तारीख आहे, पुढचे 15 दिवस तू एवढा बिझी असणार आहे आणि 16 मे गेल्यानंतर जेव्हा एक व्हॅक्यूम येईल ना या सगळ्यामध्ये, तो व्हॅक्यूममध्ये थोडा वेडा होशील तू, तुला कळणार नाही काय करायचं आता आयुष्यामध्ये. तर ती जर्नी मी केल्यामुळे मला माहिती आहे की एक्झॅक्टली काय होत असेल त्याचं. निश्चित पहिला सिनेमा तोही हे करत असताना म्हणजे कास्टिंग डायरेक्टर टू डायरेक्टर, नेमकं तुझ्यातला बदल तुला काय करावा लागला या सगळ्या गोष्टी? कारण बॉलिवूड मराठी हे दोन्ही बघत होतास, पण एक त्रयस्थ म्हणून जरी तिथे असणं, कास्टिंग केलं आणि त्या माझ्या गोष्टी चोखपणे पार पाडल्या, पण आता हे सगळं अख्खं DCP येईपर्यंत आणि ती प्रेक्षकांना सुपूर्द करेपर्यंत नाही मुळात तुझ्यातला ॲज अ डिरेक्टर म्हणून असणारा ट्रान्सफॉर्मेशन, ते संक्रमण नेमकं काय? खरं तर अजून कास्टिंग डिरेक्टर डोक्यातून गेलेलं नाही आहे, ते चालूच राहणार असं वाटतंय. आणि सगळं श्रेय मी असं उगाच बोलायचं म्हणून नाही म्हणत आहे, पण ज्यांच्यासोबत काम करत आलोय मी, बिकॉज ऑफ राजू दादा, विनोद सर,
राजकुमार हिरानी, विनोद चोप्रा सर, राजकुमार हिरानी सर, राजू दादा यांना बघत आलोय, ह्यांची एक प्रोसेस बघत आलोय की ते कशा पद्धतीत कास्टिंगचा विचार करतात. किंवा राजू दादा मला सतत सांगत असतो म्हणजे की एखादे कॅरेक्टर आपण कास्ट करतोय तर ते लक्षात राहावं असं कास्ट करायला पाहिजे. मग त्याचे काही मॅनरिझम्स असतील, त्याच्यात दिसणं असेल. म्हणजे राजूदाला एक किस्सा आठवत असेल, आपण त्यांना MBBSला नाही का त्यांना कास्ट केलं होतं, बोमी दारूवाला, भोमी धोतीवाला. तर त्यांना त्यांचे इथून केस होते. तर ह्यांनी राजूदाने आणि राजू सरांनी डिसाईड केलं की आपण त्यांना इथे एक छोटंसं एक शेंडीसारखं देऊया, कॅरेक्टर बदलतं. तर ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून ते कास्टिंगचं जग उभारलं होतं. सेम गोष्ट जेव्हा आपण एखादा सिनेमा लिहितो तर ह्यांची पद्धत बघत आलोय की कधी कुठे हसवायचं, कधी कुठे इमोशन करायचं, कधी कुठे मी असं म्हणणं की उगाच रडवायचं, पण सिच्युएशननुसार आपण तो प्लॉट कसा बदलला पाहिजे, त्याचा ॲक्ट कसा बदलला पाहिजे, ह्या गोष्टी. मागाशी मी आत्ता म्हटलं नाही का की फर्स्ट हाफमधला माझा एक सिच्युएशन त्यांनी मला सांगितलं हे बेटर होईल सेकंड हाफमध्ये. असं पण नाही, तो म्हणाला हे टूल तिथंच वापर जिथं तुला सिनेमा पुश करायला मिळेल. तर तो डिव्हाइस म्हणून त्यांनी मला वापरायला सांगितलं. त्यांनी तो इतका फायदा झाला, तो डिव्हाइस इतका ब्रिलियंट मिळाला मला फिल्ममध्ये वापरताना, तो दिसेलच. तर त्यामुळे डिरेक्शन आणि कास्टिंग हे सतत ह्या सगळ्यांना बघतच आता होत आलंय. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ज्या वेळेला पहिला धडा दिला जातो की ज्यावेळेला पहिली फिल्म कराल तेव्हा लहान मुलांबरोबर करू नका. हा पहिलाच रूल ब्रेक करावा आणि पुढे अख्खा सिनेमा करावा, ही गंमत काय? कारण इन्स्टिट्यूट तुझ्याकडे वेगळी आहे. नक्कीच नाही, त्याचं पण श्रेय झालंच जाईल. कारण मला अजून आठवतं, मी ना कंटाळत होतो लगेरोला. काय होतं गावातनं अचानक, कारण की हा खूप आधी गावातून मुंबईत आलाय, मी वयाच्या 23व्या वर्षी गावातून इथं आलो होतो. तेव्हा असं झालं होतं की अरे हे आपल्याला सगळं झेपेल ना, कारण की मुंबई माहिती नव्हती कधी. आणि लगेरोचं शूट चालू असताना अरे सकाळी लवकर उठायचं, रात्री लेट झोपायचं, ह्यांनी सवयच नव्हती. बरं, ह्या सगळ्यामध्ये घरी खाण्याचा इश्यू नव्हता. मुंबईत आल्यावरती असं झालं की अरे आपल्याला इथे टप्प्याटप्प्याने खायला मिळतंय. त्यामुळे असं झालं की अरे जग बदललंय. मग एक दिवस मी सहज विचारायला गेलो, राजू तर मला असं वाटतं मी कुठला तरी कोर्स करायला पाहिजे. तर मला म्हणलं कोर्सची गरज नाही. म्हटलं अरे पण थोडे पैसे पण कमी मिळतात, पैशांची पण गरज नाही. मग त्याने एक मस्त उदाहरण दिलं होतं. तो तुला आठवतं की मला माहित नाही, तू बोलला होता ते. तो म्हणाला होता की असं इमॅजिन कर की तू विनोद चोप्रा कंपनीमध्ये कोर्स करतोस आणि तो कोर्स तुला ते देऊन जाईल जे तुला कोर्स करून मिळणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्पॉट दादांपासून डिरेक्टरपर्यंत किंवा प्रोड्युसरपर्यंत आपण कसे डेव्हलप जातो ते तुला बिना कोर्सचं बघायला येईल. तू कोर्स केला तर डायरेक्ट वरती जाऊन बसशील. यू डिसाईड अँड टेक अ कॉल. तर ती गोष्ट मी पकडूनच धरली की ना आपण लेट होईल पण आपण खालूनच जाऊया. गॅरेजमध्ये एकदम मेकॅनिकल इंजिनियर म्हणून जाण्यापेक्षा गाडीचं पार्ट्स पुर्जन वेगळ्या करण्यापासून गाडी परत बांधण्यापर्यंत, असेंबल करण्यापर्यंत, तर ते नेहमीच अनुभव हा मोठा असतो. हे सगळं करत असताना श्रीवर्धनचं थिएटर, तिथे रंगवलेली स्वप्न, तिथला पडदा आणि त्याच्यावर आता दिसणारा, त्या सगळ्या गोष्टींवर दिसणारा फरारी की सवारी 2 एप्रिल मे 99 असा जो स्वप्नांचा प्रवास आहे, त्याबद्दल तुम्ही बोलावं असं मला वाटतं. गावाला आमचं सिनेमा थिएटर होतं, आता नाही आहे. आता त्या इमारतीच्या जागी फक्त त्या थिएटरची प्रोजेक्शन रूमच उभी आहे, बाकी काही नाही आहे. बाकी सगळं भुईसपाट झालेलं आहे. जेव्हा मी जातो तेव्हा त्या आठवणी सगळ्या येतात. जेव्हा लहान असताना, शाळेत असताना मी, रोहन, माझे इतर कझिन्स, माझा जो एक चुलत भाऊ आहे अनिल मापुसकर, तो आम्हाला शिकवायचा. तर थिएटरचं सगळं सांभाळ तो करायचा आणि त्याच्या हाताखाली आम्ही असायचो. आणि तो आम्हाला पोस्टर रंगवणं, पोस्टर लावणं, बुकिंग करणं, थिएटरमध्ये रेळं गुंडाळणं, हे सगळ्याचं ट्रेनिंग त्यांनी आम्हाला दिलं होतं. आणि त्यामुळे आम्ही इंडिपेंडेंटली थिएटर रन करू शकत होतो, एक्झिबिशनचं करू शकत होतो. पण त्यावेळेला कधी असं वाटलं नाही की आपला ह्या इंडस्ट्रीशी संबंध येईल. कारण ना मला लहान असताना खूप कुतूहल होतं की मी जे हे पडद्यावरती बघतो ही माणसं रिअल आहेत का. म्हणजे आधी मला वाटायचं की ते रोज येतात आमच्या घरी आणि ते तयार होऊन ते पडद्यावरती जातात, त्यामुळे मला फिल्म असा कॉन्सेप्ट माहीत नव्हता. मग नंतर मी बुकिंग करायला लागलो आणि आमचं बुकिंगची ते विंडो कशी होती, अशी बुकिंग विंडो होती आणि इकडे बाजूला स्क्रीन होता आणि त्यामुळे ते बुकिंग करत असताना तुम्ही फक्त एक वाजलं की स्क्रीन दिसायचा. मग मला कळलं की नाही, हे प्रोजेक्शन आहे, हे प्रोजेक्ट होतात, ही माणसं खरी नाही आहेत. असं ते चाइल्ड लाईक क्युरिओसिटीने वाढत गेल्यामुळे त्या एक्झिबिशनचा अनुभव खूप होता. पण त्या एक्झिबिशनच्या मागे
आपण स्वतः जाऊ कधीतरी आणि आपली फिल्म करू हे कधीच वाटलं नव्हतं. आणि म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत वाटलं नव्हतं. कारण मी कीर्ती कॉलेजमध्ये पुन्हा एकांकिका आले, जिकडे देवेंद्र पेम, हरीश तुळसुरकर सारखी माणसं होती, पण माझा त्या रंगमंचाशी कधी संबंध आला नाही. ते ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा एक 150 रुपयाची माझी गोहिल मोटर्समध्ये नोकरी होती, तिथून मला डॉक्टर सतीश रामनाथजी भेटले आणि म्हणाले की असिस्टंट डिरेक्टर बन. मला त्याचं काही माहीत नव्हतं. माझी एक्साइटमेंट एकच होती की 150 वरून 750 रुपये पगार मला मिळणार होता, म्हणून मी असिस्टंट डिरेक्टरचा जॉब घेतला. आणि तिथून मला वाटलं की ये कुछ जर्नी है जो मुझे करनी है, आणि तिथून जी हळूहळू सुरुवात झाली आणि मित्र भेटत गेले, आणि मग तो प्रवास आता इथे येऊन तुझ्या समोर, आणि या सगळ्या प्रवासात तू माझा साक्षीदार असतोच. ह्या सगळ्यामध्ये ना एक तुमची माणसं, जे तुम्ही म्हणाल की रिल टू रिअल हे वाटणं जे आहे ते ट्रान्सफॉर्मेशन आम्हाला इतरांचा सिनेमा आणि मापुसकरांचा सिनेमा ह्याच्यामध्ये दिसतं. ऑन्सेम्बल कास्ट आणि त्या सगळ्यामध्ये दिसणारा अत्यंत सच्चेपणा, ती हाडामासाची, मग ते व्हेंटिलेटर असो, अगदी रुद्रपर्यंतचा त्या सगळ्या गोष्टींमधला, किंवा अगदी तुमचे अगदी फरारी की सवारीपासून बाकी सगळे सिनेमे, ह्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला आता ही माणसं हाडामासाची बनावी, ती माणसं खूप जिवंत असावीत आणि ती रसरसलेली असावीत ती पात्र, यासाठीचे ते बालपण आणि त्याच्या पलीकडचा असणारा एक कौटुंबिक सिनेमा, फॅमिली एंटरटेनमेंट, हे जे बिरुद मापुसकर फॅमिलीने ठेवलेलं आहे आणि त्या सगळ्यामधला तो अंडरकरंट नेहमीच स्ट्रॉंग ठेवलेला आहे, तर त्याबद्दल तुम्ही बोलावं असं मला वाटतं. आम्ही दोघं, मी आणि रोहन, एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलो. घरामध्ये एनी गिव्हन पॉईंट 60-70 माणसं होती. त्यामुळे माणसांबरोबर आम्ही खूप कम्फर्टेबल असतो, आणि त्यामुळे आत्या, मावशी, काकी, काका, मामा, ही सगळी नाती घरामध्ये होती. त्यामुळे तो वटवृक्ष जो होता, फॅमिली वृक्ष, तो त्या वृक्षावरतीच आम्ही 2 फळं होतो. त्यामुळे आम्हाला ते अगदी माहिती होतं कसं. पण त्याची जाणीव, त्याचं जे महत्त्व होतं ते आम्हाला, मला वाटतं दोघांनाही कळायला लागलं जेव्हा आम्ही त्या झाडावरनं प्लक केलं गेलं, मुंबईत आणलं गेलं, आणि सडनली ते सगळी दोर तुटली, आणि सडनली वाटलं की अरे काहीतरी गवसतंय, काहीतरी हरवतंय, काहीतरी आपल्याला, आणि त्याचं व्हॅल्यू कळायला लागली आम्हाला. मग पुन्हा गावाकडे जावंसं वाटलं. मग मुंबईतलं कधी एकदा एप्रिल-मे येतोय आणि गावाला परत जातोय ह्याची ओढ वाटायला लागली. मग त्या रिलेशनशिपची व्हॅल्यू कळायला लागली, आणि त्यामुळे ते सगळे एक्सप्लोर केली होती ऑलरेडी बालपणापासून ते किशोर वयापर्यंत. त्यामुळे त्या आठवणी पुन्हा सगळ्या यायला लागल्या, आणि मग वाटलं नाही रे, ह्याच्यात जी मजा आहे ना, जी रिलेशनशिपमध्ये आहे, तुला आनंद देण्यामध्ये आहे. म्हणजे आता आम्हाला, म्हणजे मी रोहनला नेहमी सांगायचो की आपण कुठले सिनेमे बनवावे की ज्या सिनेमाने प्रेक्षकांना आनंद मिळेल, प्रेक्षकांना वाटेल की हा माझा सिनेमा आहे, ही माझी मावशी अशी होती, माझे मामा असा होता, माझी काकी अशी होती, मी असा होतो. जेव्हा मी त्या कथेमध्ये येतो, जेव्हा प्रेक्षक त्या कथेमध्ये येतो ना, तेव्हा असं मला वाटतं की आपण जिंकलो. कारण ते खूप महत्त्वाचं आहे ना. आपली आयुष्याची काय विंडो असते रे, 1 पासून ते 80-90 पर्यंत तेवढीच विंडो असते, आणि ती इतकी फास्ट होते नंतर, आणि नंतर जेव्हा 50 क्रॉस केल्यानंतर ती विंडो अशी हळूहळू कमी होत जाते, आणि सगळं आठवायला लागतं तुम्हाला, आणि त्या आठवणींचा साठात, उरलेल्या त्या वर्षामध्ये त्या आठवणींचा साठा तुमचं लाईफ किती रिच करतं. त्यामुळे आम्हाला वाटलं की ती जी एक नाळ आहे, ते एक इमोशन आहे, त्याला पकडूनच आपण लोकांची आयुष्य एनरिच करायला पाहिजे, असं आम्हाला पर्सनली दोघांना वाटतं. खरंय. समुद्रकिनारी चालताना ज्या पाऊलखुणा उमटतात त्या कधी कधी लाटांनी पुसल्या जातात आणि काही शिल्लक राहतात. मला असं वाटतं ज्या शिल्लक राहिलेल्या पाऊलखुणा आहेत ना, त्यांना शोधण्याचा प्रयत्न तुम्ही दोघांनी केलाय, आणि लेट्सअपचे प्रेक्षक तेवढे सुज्ञ आहेत की त्या पाऊलखुणांना जोखून प्रत्येकाच्या आयुष्याशी तो जोडणारा धागा तुमच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतील. इतका आपलेपणाने तुम्ही लेट्सअपशी बोललात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. विश यू लव्ह, लक अँड सक्सेस. आणि इट्स काय म्हणतो की तशा अर्थाने हा माझ्या दृष्टीने असं आहे की प्रत्येक मुलाला जो आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतोय, जो स्वप्न घेऊन येतोय, त्यांच्यासाठी रोल मॉडेल तुम्ही दोघं आहात की त्या सगळ्यांना आपली स्वप्न पूर्ण करता येतील, ह्याचं एक द्योतक आणि एक प्रतीक म्हणून लोक तुमच्याकडे बघतील. कारण ही एक यशोगाथा आहे आणि ती 16 मेला लिहिली जाईल. एप्रिल-मे केवळ सुट्टीचा नाही, आठवणींचा नाही, फॅमिली एंटरटेनर म्हणून लक्षात राहील. यू लव्ह, लक अँड सक्सेस. थँक्यू सो मच इतके आपल्या मनाने बोललात त्याबद्दल. ही मुलाखत आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मी फरारी की सवारीच्या वेळेला सांगितलं होतं की आयुष्यात काही टप्पे असतात की त्या टप्प्यात तुम्हाला त्या गोष्टी व्हाव्यात असं वाटतं, आणि मला नेहमी वाटायचं की
जेव्हा माझा किंवा फर्स्ट फिल्म येईल माझा इंटरव्ह्यू अमित भंडारेने घ्यायला पाहिजे. सो स्वीट ऑफ त्यावेळेला मी तुला तेही सांगितलं, आजही मला वाटतं रोहनच्या बाबतीत खरंच आहे की कारण तू खूप कवितेसारखे इंटरव्ह्यू करतोस. थँक्यू सर. त्यामुळे खूप मजा येते ते इंटरव्ह्यू ची उत्तरं द्यायला आणि आज तो अनुभव पुन्हा आम्हाला तो दिलास त्याबद्दल. माणसं शेक्सपियरच्या सॉनेट सारखी असतील ना तर मग त्या गोष्टी लिरिकल होतात आणि त्या कवितेसारख्या होतात. थँक्यू सर. थँक्यू इतक्या आपल्या मनाने बोलल्याबद्दल. थँक्यू सर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.